नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण जाणार आहोत अलिबागच्या ससावणे का सासवणे बीचच्या इकडे असलेल्या शांत बीच रिसॉर्टला. नक्की त्या बीचचं नाव काय आहे, ससावणे का सासवणे, हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि ते रिसॉर्ट कसं आहे, पर हेड किती खर्च तुम्हाला पडणार आहे, रूम्स कशा आहे, सी फेसिंग आहे का नाही, या सगळ्या गोष्टी आजच्या या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो चला आता आपण डायरेक्ट जाऊया शांत बीच रिसॉर्टला. सो मंडळी, फुलाई देवीचा हा चौक आल्यानंतर आपल्याला आज शिरायचं आहे. माझ्या घरापासून म्हणजे मुलुंडपासून 3-3.25 तासावर हे हॉटेल आहे. सासवणी बीचच्या जवळ फुलाई देवीचं एक छान मंदिर आपल्याला डावीकडे दिसतं. तिकडे लेफ्ट घ्यायचा, एक छोटीशी गल्ली येईल आणि लगेच आता मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड हे करून दाखवतोय व्हिडिओ, उगाच टाइम वेस्ट नको म्हणून. आणि शांत बीच रिसॉर्टची पाटी तुम्हाला दिसेल पांढऱ्या कलरची, पण ते अक्षर जे आहे त्या पाटीवरचं ते जरा पुसट झालेलं आहे. तो इकडे राईट घ्यायचा आणि आलं आपलं शांत बीच रिसॉर्ट. सो इकडे आपलं रिसेप्शन आहे. या फाउंटन पासून आपल्याला उजवीकडे जायला लागतं. एकदा हा अख्खा यांचा ॲम्बियन्स माहोल बघून घ्या. आत्तापर्यंत मी जेवढे रिसॉर्ट फिरलेलो आहे, एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की चेक इन आमचं हॅसल फ्री नाही झालं. खूप काही जरा आम्हाला प्रॉब्लेम्स झाले. एक प्रॉब्लेम म्हणजे आमचं सामान तिकडच्या स्टाफ मेंबरनी कुठल्या तरी भलतीकडेच रूममध्ये नेऊन ठेवलं होतं. त्यानंतर 2 रूम्सपैकी एक रूम अत्यंत अस्वच्छ होती, ती नंतर मी तुम्हाला दाखवीलच. इकडे डावीकडे पूलसुद्धा आहे. आणि ओव्हरऑल त्यांची प्रॉपर्टी बघायला गेलं तर बाकी सगळं स्वच्छ खूप आहे. रूम्समध्ये थोडा क्लीनलीनेसचा कमतरता तुम्हाला जाणवते. या पूलच्या पाण्यात जरा क्लोरीन जास्त होतं असं मला वाटलं. आणि एक गोष्ट आहे की इकडे लाईट वारंवार जातात, म्हणजे त्या हॉटेलवाल्यांची चूक नाही आहे, बट लाईट वारंवार जातात. त्यामुळे इन्व्हर्टर आहे, बट माझ्यासारखी जर सावध झोप तुमची असेल तर तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते, कारण तो AC बंद होतो, मग इन्व्हर्टर चालू झाल्यानंतर चालू होतो, परत लाईट आल्यानंतर चालू होतो. हे बघा, आमची जी दुसरी रूम आहे तिकडे स्वच्छता आत्ता चालू आहे. आम्हाला सांगितलं होतं की रूम रेडी आहे. आतमध्ये गेल्यानंतर भरपूर पायाला माती आणि काय काय लागत होतं, त्यामुळे माझ्या सासूनी सगळं उभं राहून तिकडे ती रूम साफ करून घेतली. ही आहे या प्रॉपर्टीची USP की बीच फेसिंग ही प्रॉपर्टी आहे. मला एक कळलं नाही की तुम्ही चेक इन आम्हाला काही थांबवलं नाही, त्यांनी लगेचच दिलं. इकडे असे लाकडाचे हे चांगलं बनवलं त्यांनी, बट जरा चढताना सावधान किंवा उतरताना पण, म्हणून मुद्दाम तुम्हाला पायाचे शॉट दाखवलेत की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की इकडे आपल्याला कसं जायचं आहे ते. आणि मला असं वाटतं की हा बीच आपण जे पाण्यात पोहतो ना, असं कमरेपर्यंत छातीपर्यंतच्या पाण्यात भरती असताना, त्यासाठी अजिबात हा बीच सेफ नाही आहे. तुम्ही बघू शकताय का ते. त्यामुळे त्यातल्या त्यात लहान मुलाबरोबर जर तुम्हाला थोड्याशाच पाण्यात जायचं असेल तर जा, पण पोहायला मात्र हा बीच अत्यंत रिस्की आहे. ही आम्हाला रूम होती A2 आणि A5. इकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे. आमची रूम स्वच्छ होती. माझ्या आणि आईसाठी जी आम्ही रूम घेतली होती ती बऱ्यापैकी स्वच्छ होती आणि रूम्स अशा मोठ्या पण आहेत. आणि प्रॉपर कोझी वाटायला नाही पाहिजे, त्यामुळे प्रॉपर ती खिडकी मोठी असल्यामुळे सूर्यप्रकाश व्यवस्थित पडत होता रूममध्ये. इकडे 2 बिस्लरीच्या बाटल्या, टी कॉफीचे शॅसेस आणि वर्किंग कंडिशनमध्ये असणारा फ्रिज आणि चहा बिया गरम करण्यासाठी ती किटली, हे सगळं तुम्हाला मिळतं. आणि याच्याच बाजूला आरसा सुद्धा आहे. काय करायचं होतं देवजाणी सुचलं नाही मला काही, म्हणून म्हटलं जाऊ दे, मरू दे. या रूमला त्यांनी नाव दिलंय पार्शल सी फेसिंग व्ह्यू. तर आता तुम्ही बघू शकताय की सी तर काय असं दिसत नाहीये, आणि पार्शल सी फेसिंगच्या नावावर ऑब्व्हियसली जरा 2 पैसे जास्तच मोजावे लागले. इकडे तुम्हाला रूमचं असं रेंट भरावं नाही लागत. इकडे पर हेड जो काय असतो तो खर्च तुम्हाला सांगितला जातो. खरं तर या रूममध्ये पण आम्ही 4 जण आरामात राहू शकलो असतो, बट आम्हाला 2 वेगळ्या रूम्स घ्यायच्या होत्या, कारण आम्हाला 2 बाथरूम हवे होते. म्हणून ते 4-4 जण खो खो खेळत नको ते सगळ्या जायला डबा स्पेस.
म्हणून म्हटलं की नको, 2 बाथरूमचीच घेऊया रूम. परत मला काही सुचलं नाही, काहीतरी जेस्चर करायला गेलो मी आरशात. रूम एवढीच मोठी, बाथरूमसुद्धा आहे, गिझरचा सुद्धा गरम पाणी 24 तास चांगलं येतं. सो त्या बाबतीत काही कंप्लेंट नाही आहे. इकडे हँडवॉश आहे आणि साबण. आणि हे कुठे गेलं बघतो. 4 जण या रूममध्ये पण राहू शकता. तुम्ही बघितलं की एक तो डबल बेड होता आणि बाजूला सोफा कम बेडसुद्धा होता. सो इकडे 3-4 जणांची सोय होऊ शकते. आणि इकडे तुम्हाला ड्रॉवरमध्ये लपवलेला खजिना मेडिमिक्स आणि शॅम्पूचा हे तुम्हाला सापडेल. स्मार्ट टी व्ही आहे बट वायफाय नाही. सो स्मार्ट टी व्हीचा काय उपयोग माहिती नाही. आणि आपलं एवढं तिकडे नेटवर्क नसतं मोबाईलचं. सेट टॉप बॉक्स होता पण कुठलंही चॅनल लागत नव्हतं. त्यामुळे हा एक अजून चेक इनचा इशू आपण धरू शकतो की तुम्ही रूम अख्खी रेडी ठेवली नव्हतीत. सो स्मार्ट टी व्ही आहे पण वायफाय नाही. सेट टॉप बॉक्स आहे पण रिचार्ज केलेलं नाही. बघूया आता, ते म्हणतात की मुलाला पाठवतो. सो मी तरी या सगळ्या गोष्टी अवॉइड करतो जेव्हा मी असं ट्रिपला येतो तेव्हा. मला असं असतं की जरा टेक्नॉलॉजीपासून लांब राहूया. बट जर तुम्ही या फॅसिलिटीजचे चार्ज करताय तर ते चालू तर असलं पाहिजे बॉस. सो त्यांनी माणूस पाठवला आणि जो त्यांनी सेट टॉप बॉक्स लावला तो चार्जड होता. आमचा रिचार्ज केलेला नव्हता. चार्ज होता ॲज इन अकाउंटमध्ये पैसे होते. दुसरी रूम होती A2, जरा अजून पार्शियल सी फेसिंग असं आपण त्याला म्हणू. आणि या रूमबद्दल मी आता काय म्हणू. त्यांनी आम्हाला रूम दिली बट अजिबात केअर लादीविधी काहीही पुसलेलं नव्हतं. बहुतेक आदल्या दिवशी किंवा जेव्हा केव्हा ही रूम ऑक्युपाईड होती तेव्हा इकडे एक डेस्टिनेशन वेडिंग किंवा बर्थडे प्लॅनिंग असावं. कारण सगळं स्टिकर्स, कॅन्डल्स असं सगळं पडलं होतं कुठे काय काय. आणि या लोकांनी अजिबात ते स्वच्छ न करता आम्हाला तशीच रूम दिली होती. बाकी ऑलमोस्ट त्या रूमसारखीच ही रूम आहे. फक्त इकडे एक एक्स्ट्रा बेडरूम तुम्हाला मिळते. आणि या बेडरूममधला पसारा, खाली सगळे स्टिकर्स आणि काय काय पडलं होतं, मातीसुद्धा होती. आता या कॅमेऱ्यात किती कॅच होतं आहे मला माहिती नाही. बट आय थिंक तुम्हाला जरा अंदाज येतच असेल की स्वच्छ तर केली नाही आहे बाबा या लोकांनी ही रूम. सो चेक इन केल्यानंतर आमचा अर्धा एक तास याच सगळ्या गोष्टींमध्ये गेला. म्हणजे ते सेट टॉप बॉक्स असेल, लगेज मिसप्लेस झालं तो इश्यू असेल, किंवा ही रूम साफ, याला एक्सक्यूज नाही देऊ शकत खरं कुठल्याही प्रकारचं. ही रूम साफ नव्हती बुवा. एक तर तुमच्याकडनं जो काही पेमेंट असेल ते 50% आधी घेतलं जातं आणि चेक इनलाच उरलेलं पेमेंट तुम्हाला करायला लागतं. पेमेंटच्या बाबतीत जेव्हा तुम्ही एवढे स्ट्रिक्ट वागता तेव्हा तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत आणि थोडं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात तर जरा या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. हे आहे इकडचं डायनिंग एरिया. तो बघूया आता पोटपूजामध्ये काय काय होतं. लोणचं, सॅलड्स, कोशिंबीर. आधी इतकं चेक इन केल्यापासून वाईब घाण येत होती ना की काही नीट होत नाही आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमचा दिवस फुकट जाणार आहे. बट जेव्हा आम्ही जेवलो आणि त्यानंतरचं ओव्हरऑल जे काही मजा आली त्याच्यामुळे आमचे जरा पैसे वसूल झाले. कोथिंबीर वडी, आमटी, फ्लॉवरची भाजी, उसळ, पापड पण होता मगाशी. आता भात, जिताडं फ्राय. जिताडं चांगलं होतं. काही याच्यात जरा मीठ जास्त पडलं असं माझ्या बायकोला आणि सासूला वाटलं. सुकट सुद्धा होतं, सुकट चांगलं केलं होतं. प्रॉन्स करी सुद्धा चांगली होती पण प्रॉन्स अगदी छोटूसे होते. बट ठीक आहे, तरी चांगली होती बुवा. सकाळी पण स्वीट डिश होतं काहीतरी, ताक होतं आणि गाजर हलवा होता वाटतं. प्रॉन्स बरोबर उकडलेले बटाटे आणि चिकन लपेटा चांगलं होतं. सो जरा झोपल्यानंतर, कारण डोक्याला कटकट झाली होती, म्हटलं आता जरा स्विमिंग पूलमध्ये जाऊया, डुबकी मारूया. वाजले होते 4 काहीतरी. आणि इकडे हाय टीचं जे
टायमिंग आहे ते 4:30 ते 5:30 एवढाच वेळ आहे. हायटीला बघूया काय होतं. हायटीला मस्त गरमागरम चहा, कॉफी, बटाटे वडे आणि बटाटा भजी आणि कांदा भजी, हे दोन्ही याची चव सुद्धा चांगली होती, चटणी सुद्धा चांगली होती. सो जेवल्यानंतर जो काय आमचा एक ओव्हरऑल कटकट झाली होती चेक इनच्या वेळेला ती दूर झाली. आता म्हटलं समुद्रात जरा फेरफटका मारून येऊया. इकडनं तुम्हाला चढायला उतरायला, खास करून जर तुम्ही बॉईज असाल तर गोष्ट वेगळी, बट जर तुम्ही विथ फॅमिली असाल तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी तुम्हाला एक रस्ता दाखवणार आहे जिकडे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. हार्डली 2 मिनिटावर तो तुम्हाला बीचला घेऊन जातो रस्ता. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या रूमशी ओव्हरऑल पॅकेज कसं होतं, पर हेड किती खर्च आला. तो या पॅकेजमध्ये लंच, ब्रेकफास्ट, हाय टी आणि डिनर एवढं सगळं इन्क्लुडिंग होतं. आणि आमचा पर हेड खर्च आला साधारणपणे 4,000च्या आसपास. टू बी एक्झॅक्ट 3,990 असं काहीतरी त्यांनी चार्ज केले होते. सो हे बघा तुम्ही, अगदीच बीच फेसिंग, मतलब गाडी घेऊन तुम्ही जाऊ शकता. आणि सकाळचा एक अनुभव सोडला तर म्हणजे चेक इनचा हॅसल फ्री चेकिंग नाही झालं अनफॉर्च्युनेटली, भरपूर गोंधळ झाला. पण तेवढा एक पार्ट सोडला तर बाकी जेवण बिवण सगळं उत्तम होतं. हाय टी पण चांगली होती, वडे पण चांगले होते. आणि आज रात्री आहे खेकडा सुका. तो चलो आता बघूया रात्रीचा इकडचा माहोल कसा आहे तो. अजून एक प्लस पॉईंट या प्रॉपर्टीचा असा आहे की इकडे स्टॅग एंट्री अलाउड नाही आहे गेस, कारण असा कुठलाही बॉईजचा ग्रुप आम्हाला दिसला नाही. जे काही होते ते फॅमिलीच होते. आणि फॅमिली जेव्हा येते अशा ठिकाणी तेव्हा एक चांगलं शांतता आणि असा असतो, धिंगाणा नसतो. त्यामुळे जर तुम्हाला तशी प्रॉपर्टी जर तुम्ही शोधत असाल तर ही प्रॉपर्टी तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. आता होती जेवणाची वेळ रात्रीची. जेवताना पुन्हा एकदा पापड. आता भाकरी नाही, आता सकाळी भाकरी नव्हती, आपलं सकाळी जशी भाकरी दिली होती तशी आत्ता नव्हती, आत्ता पोळी होती, चपाती, आलू भेंडी, मटर पनीर. बर ये कौन खाएगा, हमारा ध्यान किधर और ही है. याच्यात काय दादा भात आहे, पुन्हा भात. हे बटर चिकन, बटर चिकन चांगलं होतं, बायकोला आवडलं माझ्या. खेकडा आणि खेकडा सुकट आणि बांगडा करी. खेकडा होता चांगला, बट अगदी छोटे छोटे खेकडे होते. बरं हा हे जे आहे ते आमच्या 5 जणांचं आहे, सोलकढी आणि गुलाबजाम. तुम्हाला वाटेल मी एकट्यासाठी एवढं मागवलंय. हाय, मी तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. एक प्रॉब्लेम इकडे आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे वारंवार लाईट जात आहेत. लाईट येत आहेत पटकन, बट त्याच्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होते, कारण AC पंखा सगळं बंद होतं. बट ठीक आहे, मान्य आहे. आता लाटांचा आवाज ऐकूया. जाऊया त्या बीचच्या उंबरठ्यावर. हे एक अजून खूप डेडली आहे बाबा. सकाळी आपल्याला जमलं होतं, आता काय जरा कठीण वाटतंय. चला बघूया. परत गेला लाईट. डोळे बंद करा आणि शांतपणे हा लाटांचा आवाज ऐका. वाजलेत सकाळचे 7:30 आणि आता जरा समुद्रावर बघूया. ओहोटी असेलच आत्ता. आणि मग नाश्त्यामध्ये काय काय आहे ते पण एकदा बघून घेऊया. चला सगळ्यात आधी तुम्हाला समुद्राचं दर्शन करतो. सो सकाळी नाश्त्याला होतं चहा, कॉफी, लोणचं, शेव आणि कांदा टोमॅटो. कशासाठी तर आपल्या मिसळसाठी. पाव, फरसाण, पोहे, शिरा. मिसळपाव मस्त होता, भुर्जी पण चांगली होती. बाकी पोहे आणि शिरा मी काही खाल्ला नाही. आणि एकदम ब्रेड बटर पण होतं वाटतं. सो ओव्हरऑल जर तुम्ही बीच फेसिंग प्रॉपर्टी शोधत असाल
तर अलिबागच्या जवळपास हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. सो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.